माझं नाव सूर्यकांत साहेबराव दिवटे, निमगाव मड, तालुका येवला, जिल्हा नाशिक. या प्लॉटला अगोदर काय समस्या होती? वाढ होत नव्हती, हा. फुटवेच निघत नव्हते. 20-25 दिवसापर्यंत काही दिसत नव्हतं, वेलीची वाढ होत नव्हती. असं मासा आपण काय वापरलं एवढं आपल्या प्लॉट मध्ये आज बदल झाले? ग्रीन लाईफ, युनिटी, ते ऑर्गॅनिक कार्बन केलं पहिल्यांदा. आता शेतकरी काय खोटं बोलणार आहे, मला एकाचीच नाही पाहिली मी, 4-5 जणांची मुलाखत म्हणजे अशी पाहिली बुवा असं. अच्छा, म्हणजे तुमचा काकडीची. विश्वास बसला मग? हा, मला विश्वास कुठेतरी ठेवाच लागेल ना. ते बदल म्हणजे आज झालं, आम्ही तिकडून बांधित होतो, थोडी थोडी लहान होती तोपर्यंत इकडे भरपूर फुटवान ते होऊन गेला. असं झालं, फाट्या गुतून गेलं तर डायरेक्ट अशा. तुम्ही समाधानी आहे का? नाही, एकदम समाधानी, काहीच विषय नाही. काळोखी बिळोखी एकदम जबरदस्त आहे. पान केवढे? कधी एवढी वाढेला नव्हती, असा विषय. कांडोकाठी फळे, दुसरं काही सोडायची गरज नाही पडली खरं सांगायचं म्हणजे. एकदाच सोडायचं, 8 दिवसांनी रिझल्ट पाहायचं, असं काय मी खरं सांगायचं. हे तंत्रज्ञान भारीचे बरं का. फुटवे पण तुम्ही भरपूर फुटवे, म्हणजे एका फांदीला जवळ 7-8-10 बघा ना, फुटवे बघा असे ना. विषय. सोडल्यानंतर किती दिवसांनी रिझल्ट जाणवला तुम्हाला लगेच? 8 ते 10 दिवसामध्येच. पण नाही, यामध्ये? मागच्या वर्षी अशी वाढच नव्हती बुवा असं. म्हणजे असे रिपोर्ट भेटलेच नाही नाही तुम्हाला? अशी नाही. आता डबल तार वडेल याला मग तुम्ही. इथे एक तार. आपण मुळीचं मुळी काही वगैरे हे विशेष बघा, नाही. मुळी डायरेक्ट बाहेर निघालेली. हम्म. हे बघा, डायरेक्ट हे पण इथं बेड सोडून खाली आली मुळी. नाही इथं पाहते. हो बाबा, मायक्रोराइज आहे बघा. हम्म. म्हणजे थोडक्यात मुळी ऍक्टिव्ह आहे एकदम. असं वाटू राहिलं का मला दुसऱ्यांदा आता सोडून येते. म्हणजे परत फुटवे जर झाले तर बांधायची 75 तारी दमदार नाही, असा विषय. आणि मजूर बोलतो ते का पैसे वाढून द्यावं लागेल ना? हा, इकडे कोपऱ्यात पण बघितलं, बांबू तुटले डायरेक्ट. हा, एक आत्ताच. बांबू गेला, मोडला तो. म्हणजे अजून तर म्हणजे चालू व्हायची बरं का. बोजात भरपूर होणार आहे. वरतून स्प्रे मध्ये काय घेतलं होतं? ग्रीन शील्ड, ग्रीन शील्ड, सार, स्प्लेंडर काहीतरी आहे. स्प्रेडर. अहो खरं सांगतो मी, आता याला पहिले ना 4-4 दिवसाला हात द्यायचो बरं हा. का. आता म्हणजे हातच आहे ना, आता त्या दिवशी एक हात मारला फक्त मी, एक कर्जतचा मारला ते. हा. आता पाऊस होता म्हणून एक मारला, म्हणजे 8-10 दिवसाला हात देतो मी जवळ. स्प्रे किती झाले असतात? सरासरी काय हा तिसरा स्प्रे असेल, पहिले छोटी असताना काय मारलं बोलताय? तर. ठेवाल का शेतकरी, विश्वास ठेवाल का? 100% ठेवलं जातं. मी तर ठेवला भाऊ, आता ठेवलाच पाहिजे, एकदा अनुभव घेऊन पाहिला पाहिजे असं माझं मत. युनिटी पण मला चांगलंच वाटलं बरं का. स्ट्रेस मधून झाडाला बाहेर Stress, हा, मला तर एकदम भारी 100% रिझल्ट आला भाऊ. इकडे म्हणजे थोडं एक शेंडा बांधित होतो बरं का. मी इकडचीच बांधायला बी लागलो तर इकडे लई पसार होऊन गेला खरं सांगायचं. मी घरीच 2 जण बांधित होतो. हा. नंतर माणसंच बोलावं लागली डायरेक्ट. Direct. 10 जण होती बांधायला. आणि याचा रिझल्ट तर मला एकदम मस्तच वाटला. बेस्ट वाटलं तुम्हाला? एकदम 100%. झोप निवांत लागत असेल नाही, तुम्हाला? निवांत झोप. ते टेन्शन राहत, सकाळी परत बांधायला बिलगायचं, ते फाट्या कशा वाढल्या असते.